अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आता आपणास माहिती असेल की लवकर 17 मे पासून आपल्या अधिक महिन्याला म्हणजेच आपल्या पुरुषोत्तम मासाला धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होणार आहे. आता या अधिक महिन्यामध्ये आपणास माहिती असेल की अधिक महिन्याचं महत्व काय आहे, तर तो 33 महिन्यानंतर येत असतो, 3 वर्षानंतर येत असतो. हे एक विशेष महत्व आहे. दुसरं महत्व असं आहे की या अधिक महिन्यामध्ये आपण जेवढं काही दान धर्म तप व्रत असेल, उपासना असेल, नामस्मरण असेल, जे काही करू त्याचं आपल्याला 100 पटीने जास्त अधिकम अधिकस्य आपल्याला पुण्य प्राप्त होणार असतं. त्यामुळे हा अधिक महिना असतो, त्याला नावच असं अधिक महिना हा दिलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक आपल्याला पुण्य प्राप्त करायचं आहे, जेणेकरून भविष्य काळामध्ये जर काही अडचणी संकट त्रास आलेच आपल्या आयुष्यामध्ये तर नक्कीच आपल्याला त्यावेळेस आपलं हे पुण्याचं जे काही आपलं गाठोडं आहे ते कामी तिथं येत असतं. तर आता मंडळींनो, अधिक महिना हा आपण सांगितल्याप्रमाणे सर्व पुण्य कर्मासाठी हा खूप जास्त महत्वाचा मानला जातो. आता अधिक महिन्यामध्ये आपल्यासाठी की दान धर्म आपण केला पाहिजे. त्यातल्या मी 33 वस्तू जर आपण दान केलं अधिक महिन्यामध्ये ते तर खूप जास्त उत्तम असतं. 33 या अंकाला खूप जास्त महत्व आहे. मग 33 बत्ताशे असेल, 33 अनारसे असेल, 33 मग ते अजून कुठले काही असेल, त्या वस्तू तुम्ही दान करू शकता. त्यातल्या त्यात प्रत्येकाला म्हणजे त्याच्या सामर्थ्यानुसार दान करता येतील अशा काही वस्तू कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. ज्या 33 वस्तू आहेत, त्या 33 वस्तूंपैकी तुम्हाला ज्या कुठल्या वस्तू दान करणं शक्य होत असेल त्या वस्तू तुम्ही नक्कीच या अधिक महिन्यात दान कराव्या. संपूर्ण लिस्ट कालचे व्हिडिओ सांगितलेले जाऊन चेकआउट करू शकता आणि त्याचं पुण्य काय प्राप्त होतं ते पण सांगितलेलं आहे. त्यामुळे खूप लोकांना प्रश्न पडतो की अधिक महिन्यामध्ये कुठल्या वस्तू आपण दान करायला पाहिजेत, कुठल्या महत्वाच्या वस्तू आहेत. ते आता बत्तासे आहे किंवा अनारसे आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण इतर वस्तू ज्या काही महत्वाच्या आहेत, आता समजा कोणाकोणाच्या मुलींचे लग्नच नाही झाले आहेत, मुलांचे लग्नच नाही झाले आहेत, मग त्यांनी काय करायचं? मग अशा वेळेस त्यांनी कोणाला गरजवंतांना काही वस्तू दान करणं महत्वाचं असतं. मग अशा वेळेस त्या वस्तू कुठल्या द्यायला पाहिजे, ज्या प्रत्येकाच्या आवाक्यात आहे. तुमची आर्थिक परिस्थिती कितीही कमकुवत असू दे तरी सुद्धा तुम्हाला त्या वस्तू दान करणं शक्य होणार आहेत. अशा त्या वस्तू कालच्या व्हिडिओ सांगितल्या, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक सेपरेट व्हिडिओ मी यासाठी केला, कारण की हा आहे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांसाठी. प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी या अधिक महिन्यामध्ये एक वस्तू, विशिष्ट वस्तू आपल्याला एक दान करायची आहे, जी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी जर दान केली या अधिक महिन्याच्या संपूर्ण महिन्यामध्ये कधीही दान केली तर खरं सांगते अखंड सौभाग्य प्राप्त होतं. पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि आपल्या सौभाग्यामध्ये सुद्धा वृद्धी होते. म्हणजे आपल्या सौभाग्यामध्ये एक प्रकारे वाढ होत असते आणि सोबत आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आनंद देखील नांदतो. तर अशा प्रकारे ही वस्तू आपल्याला अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्य दिसेने दान करायची आहे. आता ती वस्तू काय आहे, ती कशी दान करायची आहे, कोणाला दान करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये 33 वस्तू दान करण्याला खूप जास्त महत्व आहे. आता अधिक महिन्यामध्ये अजून एक गोष्टीला महत्व आहे, ते म्हणजेच काय, पुरुषोत्तम मास याला म्हटलं तर त्यामुळे श्रीहरी विष्णूंनी जास्तीत जास्त सेवा या महिन्यामध्ये केली जाते. त्यातल्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गुरूंची पण सेवा करू शकता, इष्टदेवतांची सेवा करू शकता कुठलीही. नंतर तुम्ही तुमच्या पितरांची सेवा आहे, कुलदेवतांची सेवा आहे, कुठली पण तुम्ही करू शकता. त्यांचा मान सन्मान असेल, काही असेल, सर्व काही गोष्टी तुम्ही करू शकता या महिन्यामध्ये. पण ते मनापासून श्रद्धेने करायचं आहे. कुठलाही दिखावा न करता, कुठलाही मीपणा अहंकार मनामध्ये न आणता आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत. हे लक्षात ठेवा. दान धर्म करताना तर खरं सांगते खूप जास्त काळजी घ्यावी लागते की आपल्या मनामध्ये कुठलाही अहंकार येणार नाही की मी ही वस्तू दान केली, मी ह्याला ही वस्तू दिली, असा अहंकार मनामध्ये येता कामा नये. त्या दानाचं काही सुद्धा तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. आता मी एक सांगेल की विशेषतः महिलांनी अधिक महिन्यामध्ये, प्रत्येकासाठी हा महिना तर महत्वाचा आहेच, पण विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा महिना खूप महत्वाचा आहे. कारण की या महिन्यामध्ये जर घरातल्या कुलस्त्रीने, सौभाग्य स्त्रियांनी जास्तीत जास्त उपाय तोडगे सेवा व्रत पारायण जर केलं तर नक्की सांगते खूप जास्त तुम्ही घरातल्या कुलस्त्रीने, घरातल्या एका महिलेने जरी सेवा केली मनापासून श्रद्धेने, कुठलीही सेवा उपाय तोडगे जर केले तर त्याचं संपूर्ण कुटुंबाला, तुमचं जे काही कुटुंब आहे, तुमचे मुलं बाळ, म्हणजे नवरा असेल किंवा सासू असेल, त्या सगळ्यांना त्याचं पुण्य तुम्हाला त्यांना प्राप्त होत असतं तुमच्या एका घरातल्या कुलस्त्रीने केलेल्या सेवेचं. त्यामुळे सांगते की एका घरातल्या कुलस्त्रीने किंवा घरातल्या महिलांनी जर विशेष प्राधान्य देऊन जर सेवा केल्या या अधिक महिन्यामध्ये जास्ती असतं तर ते संपूर्ण कुटुंब सुखी होऊ शकतं. घरामध्ये कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदू शकते. आता अधिक महिन्यामध्ये एक विशेष वस्तू दान करायची आहे, ती कुठली आणि कोणाला दान करायची ती म्हणजेच काय, तर अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी काय करायचं आहे, अधिक महिना सुरू झाल्यापासून 17 मे पासून तुम्ही अधिक महिना संपेपर्यंत कधीही तुम्हाला एक विशेष वस्तू म्हणजेच काय, तांबूल दान करायचं आहे. तांबूल आपणास माहिती असेल, आपण आई भगवतीला वगैरे आपण ज्यावेळेस मान सन्मान करतो त्यावेळेस तांबूल दान करतो.
तांबूल म्हणजेच काय, विड्याचं एक प्रकार आहे. विड्याचं पान आपण बघा, आपण पान म्हणतो बघा, विड्याचं पान असतं, त्याच्यावरती कात असते, सुपारी असते, थोडी सोफ असते, बडीशोप असते. अशा प्रकारचं जे काही साहित्य लागतं तांबूलला, खूप लोकांना तांबूल माहिती असेल, काही लोकांना माहिती असेल, तर आपण पान खातो बघा, जेवणानंतर पान असतं बघा, त्यात सर्वच काही साहित्य असतं, ते सर्व साहित्य आपल्याला दान करायचं आहे. कोणाला दान करायचं, तुम्ही तुमच्या गुरूंना असेल, तुम्ही तुमच्या जवळपास ब्राह्मण कुणी आचार्य वगैरे असेल, त्यांना तुम्ही हे वस्तू दान करायची आहे. विशेषत महिलांनी जर केलं सौभाग्य स्त्रियांनी तर अतिशय उत्तम आहे. त्यांनी खरं सांगते, घरातल्या सौभाग्य स्त्रियांनी हे तांबूल खरंच या अधिक महिन्यामध्ये आपल्या जवळच्या ब्राह्मणांना असेल, आचार्यांना असेल किंवा आपल्या गुरूंना नक्कीच दान करायचं आहे. मला सांगितलं, तांबूल म्हणजे आपलं जे विड्याचं पान, काच, सुपारी असते, त्याच्यावरती बडीशोप वगैरे असतं, ते साहित्य द्यायचं आहे. सोबत दक्षिणा जरी दिल्या तर अतिशय उत्तम. आता हे तांबूल दान करणं कधी कधी शक्य आहे, तर तुम्ही अधिक महिन्यामधल्या प्रत्येक दिवशी कधीही दान करू शकता. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात तुम्ही अधिक महिन्यामध्ये एखादं तुम्ही पारायण करणार आहात पोथीचं, एखादं संकल्पयुक्त तुम्ही पूजा मांडणी करणार आहात किंवा पूजा करणार आहात किंवा कुठलं तुम्ही नामस्मरण करणार आहात किंवा कुठलंही काहीतरी व्रत करणार आहात या अधिक महिन्यामध्ये, जर तुम्ही ते व्रताचं ज्यावेळेस आपली सांगता होते, उद्यापन होतं आपलं अधिक महिन्यामध्ये, त्या पोथीच्या पारायणाचं असेल, पूजेचं असेल किंवा व्रताचं असेल, ज्यावेळेस सांगता होते, उद्यापन असतं, त्या दिवशी जरी तुम्ही हे तांबूल दान केलं तर अतिशय उत्तम. एक प्रकारे सांगता जी म्हणते ना, ते या आपण ब्राह्मणांना किंवा दान देतो बघा किंवा घरी जेवायला बोलवतो, ते जेवायला बोलवल्यानंतर जर तुम्ही जेवायला बोलवणार असाल घरी एखाद्या ब्राह्मणांना, तर नक्कीच त्याला जेवणानंतर हे तांबूल तुम्ही दान करा तरी सुद्धा चालेल. तर तुम्ही घरी बोलवणार नसाल जेवायला, तुम्ही मंदिरात जाऊन जर त्याला दान दिलं तरी सुद्धा चालणार आहे, पण नक्कीच तांबूल दान करायचं आहे. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, पतीचं दीर्घायुष्य वाढण्यासाठी आणि कुटुंबामध्ये आपल्या सुख समृद्धी आणण्यासाठी अतिशय हा प्रभावी दान हे आपल्या या अधिक मासामध्ये सांगितलं गेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. त्यामुळे नक्कीच हे तांबूल दान करायला विसरू नका, खूप प्रभावी आहे. तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही जर अधिक महिन्यामध्ये गुरुवार असेल, एकादशी आली समजा, त्या दिवशी जरी दान केलं, मंगळवार वगैरे, शुक्रवार वगैरे, तरी सुद्धा चालणार आहे. पण सगळेच दिवस महत्वाचे आहे अधिक महिन्यामध्ये, असा एकही दिवस नाही की तो विशेष नाही आहे. सर्वच दिवस महत्वाचे आहेत. त्यामुळे जरी मासिक धर्म असेल, सुतक विटाळा आलं अधिक महिन्यामध्ये, तरी सुद्धा ते संपल्यानंतर तुम्ही हे वस्तू जरी दान केली तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच दान करा, खूप प्रभावी दान आहे, जेणेकरून आपलं अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होणार आहे, जे प्रत्येक सौभाग्यासाठी खूप महत्वाचं असतं. बरं, अशा प्रकारे ही छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओत आली होती. जास्त काही व्हिडिओ मोठा करणार नाही, तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न मी नक्कीच करेन. तर अशा प्रकारे व्हिडिओ तेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.